हा व्हिडिओ नीट पहा. एखाद्या गुंडानं मारत असल्यासारखं आपल्याला दिसतंय, पण वास्तव तसं नाहीये. हा कुठला गुंड नाही, तर चक्क पंढरपूर पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी. वर्तन असं की एखाद्या गुंडालाही शोभल. यावरून असं दिसून येतंय की हा खाकी वर्दीचा माज फक्त गरिबाच्या माथी, यावर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीसमोर किंवा नेत्यांपुढे पोलीस हुजरेगिरी करत असल्याचे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी दिसून आले. आज मात्र पंढरपुरात गरिबांच्या म्हणजे ड्रायव्हरच्या खिशावर डल्ला मारत जाब विचारली म्हणून पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पंढरपूरच्या सांगोला चौकात आज कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळतंय. नो एंट्रीच्या नावाखाली 2,000 रुपये खिशात घातले. तीच गाडी पुढे गेल्यानंतर नो एंट्रीच्याच नावाखाली ऑनलाईन दंड टाकण्यात आला. हा कसला न्याय आणि ही कसली पोलीसगिरी? पंढरपूरच्या सांगोला चौकात एका ट्रक चालकाला अडवण्यात आला. त्याचा गुन्हा होता नो एंट्री मध्ये गाडी आणल्याचा. दंड होणं अपेक्षित होतं, पण इथं घडलं वेगळंच. ट्रॅफिक पोलिसांनी सेटलमेंटच्या नावाखाली चालकाकडून 2,000 रुपये घेतले. पावती नाही, काही नाही, थेट आपल्याच खिशात. पावतीचा धडाका आणि चालकाचा धडा. ट्रक चालक पैसे देऊन पुढे गेला खरा, पण थोड्याच वेळात त्याच्या मोबाईलवर 1,000 रुपयांच्या ऑनलाईन चलनाचा मेसेज थडकला. मग काय, चालकाचं डोकं सरकलं. 2,000 रुपये रोख कशासाठी घेतले हा सवाल विचारण्यासाठी तो पोलिसांकडे आला. स्वतःची चोरी पकडली गेल्यावर पोलिसांनी उत्तर देण्याऐवजी आपला अस्सल अवतार दाखवला. भर चौकात शेकडो लोकांच्या देखत त्या ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या मनमानी कारभारानं सांगोला चौक हादरून गेला. या घटनेची कुणकुण लागताच मोहोळचे आमदार राजू खरे यांनी थेट प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कान टोचले. अशा वसुलीखोर पोलिसांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला. खरं तर आमदार राजू खरे यांनी लोकप्रतिनिधी असल्यानं तात्काळ निलंबनाची कारवाई घेणं अपेक्षित होतं, पण हाच मुद्दा घेत विधानसभेत मांडतील का हेही पाहावं लागणार आहे. आता प्रश्न हाच आहे की वरिष्ठ अधिकारीही या गुंडशाहीतील रूप दाखवणाऱ्या पोलिसांना पाठीशी घालणार की त्यांचं निलंबन करणार? पंढरपूर सारख्या पवित्र नगरीत भक्तांची आणि सामान्यांची सुरक्षा करण्याऐवजी जर पोलीसच लुटमार आणि मारहाण करणार असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडं? या वसुलीखोर पोलिसांवर कडक कारवाई व्हायलाच हवी, अशी देखील मागणी सर्व स्तरातून होते. तसेच ड्रायव्हरनं ही दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याचंही कौतुक करायलाच हवं. काय झालं? 2 मिनिट थांबाय साहेब. माझी काय चूक नव्हती. मी आलतो, त्यांनी काय केलं, मी म्हणलो त्यांना काय की जाऊ त्यांनी घेतलं 2,000 रुपये दिले, त्यांना मागितलं, दिले. त्यांनी मागणी चलन केलं. त्यांना मी विचारायला गेलो, चलन काय केलं सर म्हणल्यावर, सर चलन केलं सर म्हणल्यावर झाले माझी चूक, एवढा तुझा कोर्टात भर म्हणजे ठीक आहे भरतो, सर चलन करायला नव्हतं, एवढं मी भरतो तू म्हणलो. चलन कशाने मारलं? नो एंट्री म्हणून मारले. नो एंट्री म्हणून 2,000 रुपये कशाने घेतले होते? त्यांनी आज सोडले मला. नो एंट्री आला म्हणून नो एंट्रीनं चला 2,000 रुपये घेऊन सोडून दिले. तू इकडे कसं काय आला होता? मी इकडून त्यांनी तर बाहेरच्या गाड्यांचं बॅरगेट नाही, काय नाही, सांगोल बायपासाठी सगळं आलो तिथं आलो, सर सोडलो. त्यांनी 2,000 रुपये घेतलं आणि सोडून बी दिलं. तुला मारहाण झाली का? हा मारले सर.